गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, माझी मागणी आमची आहे. ही मागणी सगळ्यात अगोदर या पट्ट्यांनी केलेली आहे, मी केलेली सगळ्यांना. दलित, आदिवासी आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी आमची मागणी. माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार यांचं जे सरकार आहे त्यांचं म्हणणं हेच आहे, मराठा समाजाला टिकणार आरक्षण देणार. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेणार अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे. माझी सूचना अशी आहे की तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. तामिळनाडूमध्ये 30%, 20% असे 2 कॅटेगरी ओबीसीचे आहे. 18% आरक्षण जे आहे ते शेड्यूल कास्ट आहे, 1% आरक्षण शेड्यूल ट्राईबला आहे, असं 69% आरक्षण त्या ठिकाणी आहे. आता मराठा समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी मध्ये टाका, पण ओबीसी मध्ये टाका किंवा म्हणजे ओबीसी म्हणून त्यांची मागणी बरोबर आहे. तर मराठा म्हणून आम्हाला आरक्षण मिळत नसेल तर मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे, आणि ते आरक्षण मिळणार आहे ते सगळ्या मराठ्यांना मिळणार नाही. मराठा समाजाला आरक्षण म्हणजे ज्याचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यालाच मिळणार आहे. ओबीसीचं आरक्षण सुद्धा क्रिमिनलच्या पद्धतीवर आहे, त्यांना सुद्धा 8 लाखाच्या आतमध्ये जे कुटुंब येतात त्याच कुटुंबातल्या मुलांना शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळतंय. सगळं ओबीसीला आरक्षण मिळत नाहीये. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. लवकरात लवकर निर्णय घ्यावा. महाराष्ट्रामध्ये 2 कॅटेगरी कराव्यात. मराठा समाजाची वेगळी कॅटेगरी करावी आणि त्यांच्यासाठी 14, 15, 16% जेवढं आरक्षण द्यायचं तेवढं द्यावं. कोर्टामध्ये आपली बाजू खंबीरपणे त्या ठिकाणी मांडावी. जो गरीब मराठा आहे त्याला का देणं आवश्यक आहे हे त्या ठिकाणी चांगली बाजू मांडावी. आणि दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही एकदा मोदी साहेबांनी भेट घेऊ. मी आहे, गराड साहेब आहे, आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.